मॅचला होती सुरुवात. पहिल्या बॉलवरती सेट करायला, दुसरा बॉल आपण जर पाहिलं तर दुसरा बॉल वाईड आलाय. ऐश्वर्य सुर्वे. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातोय. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. गोष्टांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा घेतल्या जात आहे. 2 धावेच्या मदतीने टॉप फलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 9 धावा. नाईन रन ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस मोठा फटका. बॉल पुन्हा एकदा चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. गोष्टांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, ज्यावरती 2 धावा घेतल्या जात आहे. 2 धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर सिंगल येते या बॉलवरती देखील. इथून आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती पुन्हा एकदा हालचाल होते. 12 धावा लागल्या जात आहेत. 12 रन ऑन दी बोर्ड. आणि ऑन स्ट्राईक काळा चौकीचा बंड्या, मंदार, गुरव, ऐश्वर्य सूर्य. बॅटर बघण्यासारखा असणार आहे. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती पुन्हा एकदा हालचाल होते. 14 धावा लागल्या जात आहेत. 14 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळी चॉप केला जातोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, ज्या ठिकाणी स्वतः विकेट किपर बॉलला गॅदर करतील. तद्वर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. आणि या एकेरी धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती आपण नजर टाकली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. सुरुवात चांगली करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला मंदार, गुरव. मागील मॅच मध्ये हे 2च खेळाडू होते ज्याच्या बॅटमधून आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाले होते. आणि अखेरच्या बॉलवरती आलेला तो चौकार ज्याने मॅच विजयी संपादन करून दिलेली. खऱ्या अर्थाने या 2 खेळाडूंवरती खूप दारोमदार आहे. जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं घेऊन चालायचं यांना. कोस्टो ओमकार 11. दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपापसात लढताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळी चांगला बॉल डिलिव्हर झाला जातोय. हो, यावेळी काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ऐश्वर्य सुर्वे त्याच्याबरोबर फलंदाज देखील धावत होता. गोलंदाज आपण जर पाहिलं तर फिल्डर देखील बॉल पकडण्यासाठी धावत होते. तर दुसऱ्या बाजूला मंदार गुरव विकेट वाचवण्यासाठी धावत होते. धाव येते 1. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहे 16 धावा. हो, यावेळी फलंदाजांचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावेंची पडेल भर. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर पोहोचलं जात आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा खोल दिला जातोय. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्णत्वास येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. सुरुवात तर दोन्ही फलंदाजांनी स्वप्नवत करून दिली आहे. शेवट कशा पद्धतीने केला जाईल पहिल्या इनिंगचा, पहिल्या सत्राचा हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती कार्तिक पुन्हा एकदा सज्ज झाले. समोर राहुल, ज्या राहुलने मागील मॅच मध्ये मॅच विनिंग खेळी केली होती. हो, यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्ट केलं जात आहे. परंतु याही बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2च धावा येतील. 22 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती.
22 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. विकेट गमावली नाहीये, सुरुवात चांगली करून दिली दोन्ही फलंदाजांनी. हो यावेळी चांगला चेंडू, मनगटाचा वापर केलेला पाहायला मिळतो. राहुल कडून एक धाव घेतली जाते. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत, बॉलला पकडतील तोपर्यंत आपण जर पाहिलं तर दरम्यानच्या काळात एक धाव घेतली जाते. हो यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डम द बॉल आणि मंदार गुरवचा संपलाय खेळ. महत्वाची विकेट आली आहे शेवटच्या बॉलवरती, कार्तिकच्या खात्यामध्ये जमा होते आणखीन एक विकेट. विकेट आली आहे कोणाची तर मंदार गुरवची. यावेळेस महत्वाची विकेट आली आहे, पहिल्या विकेटचं होईल पतन. हो नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पुन्हा एकदा करीम. हो यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय, परंतु यावेळेस पंचांचा हात आकाशाकडे जात आहेत. याचा अर्थ राहुलच्या बॅट मधून येतोय. यूज इट सिक्सर. एकतीस धावा लागल्या जात आहेत त्या फलकावरती. थँक्यू सो मच. 31 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाची विकेट गमावली आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ दी कार्पेट. डीप मधून प्रोटेक्शन आहे, बॉलला गॅदर करतील, बॉलची फेकी होईल तोपर्यंत आपण जर पाहिलं तर निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगल आहे ती, सिंगलने आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. तीन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. जोयत पण एकदा मॅचच्या दिवशीने ज्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. वैयक्तिक ओळीतील पहिलं व सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी श्री अय्यप्पा दाखल झालेत ओव्हर नंबर 4 मध्ये. हो यावेळेस काय घडतंय, व्हाईट बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. श्री अय्यप्पा व्हाईट बॉलने आपल्या ओव्हरला करतायत सुरुवात. अतिरिक्त धाव, हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. एक अतिरिक्त धाव मात्र इथे खर्च करावी लागली आहे. 33 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती श्री अय्यप्पा दाखल झालेत. समोर राहुल. पुन्हा एकदा यावेळेस आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा लाईन मिस झालेले पाहायला मिळत आहेत. वेग आहे परंतु वेगावरती नियंत्रण नाहीये. श्री अय्यप्पा लगातारचा दुसरा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 अतिरिक्त धावा, पुन्हा एकदा हा बॉल डिलिव्हर करावा लागेल. 34 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 34 रन ऑन दी बोर्ड. तीन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 34 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती.
हो यावेळेस मोठा फटका लगावला जातोय. बॉल हवेत आहे. बॉल चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये आहे. ज्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. राहुलच्या नावावरती आणखीन 2 धावा जमा होत आहेत. तिथून आपण जर पाहिलं तर 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल होते. 36 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 36 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. पुन्हा एकदा बॉल त्याच दिशेने जाताना पाहायला मिळतोय. याही बॉलवरती 2च धावा येत आहेत. मोठे फटके येत आहेत परंतु मोठ्या धावसंख्येमध्ये कन्व्हर्जन होत नाहीये त्या फटक्यांचा. मोठे फटके लगावतायत जरूर राहुल, परंतु तुम्हाला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर स्क्वेअर लेग पासून आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन पर्यंत जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 38 धावा. 38 रन ऑन दी बोर्ड. श्री अय्यप्पा पुढचा बॉल घेऊन राहुल साठी. हो यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका. पुन्हा एकदा बॉल चाललाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जात आहेत. तीन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 3 बॉलच्या पाठीमागे श्री अय्यप्पा यांनी आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस मनगटाचा वापर केला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. विकेट पतन फलंदाज महत्वाचा फलंदाज तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. राहुल बॅक टू द लेगआउट. कॅटरचे सर्वे सर्वा शेफ निखिल यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालं. वेलकम सर. त्यांच्याकडे देखील आपला एक स्पेशल डिश अवेलेबल आहे. तलाव पुलाव स्पेशल डिश त्यांच्याकडे देखील अवेलेबल आहे. तो उपलब्ध होते. नक्की एक दिवस जाऊन आपण देखील आस्वाद घ्या. जवळ मॅचच्या दिशेने जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिराग दाखल झाले. तिथून आपण जर पाहिलं तर चिराग स्वतःची विकेट डोनेट करतायत. तरुणला स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं होतं. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 40 धावा. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती असताना अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. तरुण मैदानामध्ये आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एंटर झालेत यश. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं ना तर निश्चितच तरुण पाहायला मिळत आहेत. श्री अय्यप्पा तरुण साठी. हो यावेळेस काय घडतंय पंचांचा निर्णय पाहावा लागेल. यस इट्स अ वाईट बॉल. लावांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. एक्केचाळीस धावा लागल्या जाते धावफलकावरती. हो इथे पुन्हा एकदा काय घडते मैदानाच्या आतमध्ये. तरुणला विकेट गमवावी लागते. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जातात 41 धावा. जिंकण्यासाठी 42 धावांचा आपण सेट केलं गेलाय. 24 बॉल आणि 42 धावांची गरज असेल.
इथे एक अनाउन्समेंट आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण एक अनाउन्समेंट करतोय. अक्षय कवले एकता मंच यांच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर ब्लड डोनेशन कॅम्प, तसेच डोळे तपासणी व चष्मा, त्याचबरोबर कॅन्सर सारख्या एका दुर्गम आजाराची तपासणी केली जाईल. त्याचबरोबर दंत तपासणी असेल, ECG तसेच इत्यादी आजारावरती फ्री ऑफ कॉस्ट उपचार तपासणी होणार आहे. दिनांक आहे 14/4/2026. ठिकाण आहे आपण जर पाहिलं तर चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम या ठिकाणी सकाळी 9 ते 4 सन्मान्य श्री अजय कौल सर यांच्या माध्यमातून मात्र हे कॅम्प आयोजन केलेलं आहे. निश्चितच आपण सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यायचा आहे. ज्यांना गरज आहे अशा गरजवंतापर्यंत निश्चितच हा मेसेज पोहोचवा, कारण खूप महत्त्वाची आपण जर पाहिलं तर कामगिरी अजय कौल सरांनी हातामध्ये घेतली आहे. गरिबांमधील गरिबांपर्यंत आपण उपचार कशा पद्धतीने पोहोचवला पाहिजे याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच तारीख लक्षात ठेवा, 14/4/2026 रोजी सकाळी 9 ते 4. मी पुन्हा एकदा ठिकाण सांगतोय, चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम. थँक्यू सो मच सर. आपण एक महत्त्वाचं काम आपल्या हाती घेतले त्याबद्दल खरंच तुमचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल आतमध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला जेवढे धावा घेता येतील तेवढेच धावा तुम्हाला मिळतील. पहिल्याच बॉलवरती आशिष आणि ऐश्वर्य सुर्वे सलामीची जोडी देखील हाशी. पहिल्याच बॉलवरती एक धाव लागली जाते धावफलकावरती. पुढचा बॉल या बेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु दिशा थोडीसे भरकटलेले पाहायला मिळतात. एस्टेनच्या मागून विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तरुण. .42 धावांचा पाठलाग करायचा, 42 धावांचा पाठलाग करायचा, एक धाव लागली आहे. हो यावेळी चांगला फटका, यावेळेस प्रॉपर टायमिंग झालेला पाहायला मिळत आहे. बॉल चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळतोय ऐश्वर्य सुर्वेच्या बॅट मधून. आजच्या आणि कालच्या दिवसातील सर्वाधिक देखना फटका पाहायला मिळतोय ऐश्वर्य सुर्वेच्या बॅट मधून येताना. यूज इट सिक्सर. षटकार आला ऐश्वर्य सुर्वेच्या बॅट मधून.
या षटकाराने आपण जर पाहिलं तर मॅच ऑन झाली आहे. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जातात 8 धावा, 8 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस आपण जर पाहिलं तर बॉल पिचिंग झाला, त्याच्यानंतर थोडासा स्किट झाला, कट झाला, त्याच्यानंतर विकेट किपर तरुणच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. पंचांकडून देखील व्हाईट बॉलचा इशारा होताना पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चितच टीमच्या टोटलमध्ये ऍड होईलच. टीमची टोटल 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 24 बॉलमध्ये तुम्हाला 42 बनवायचे आहेत, त्यापैकी तुम्ही 9 बनवलेले आहेत. हो 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 हो, काय बॉल डिलिव्हर झालाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतोय. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जसा बॉल पिचिंग झाला, राईज झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र डॉट बॉलची होईल समाप्ती. पुढचा बॉल यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला पाहायला मिळतोय. लेटकरचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल. हसी इंटरेस्टेड होते, परंतु ऐश्वर्य इंटरेस्टेड नव्हते. 9 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 10 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. ओ यावेळेस देखील चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. येस, विकेट आली आहे. 5व्या बॉलवरती एक विकेट आली आहे. बॅटची कडा घेतली होती, त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवला. विकेटच्या पाठीमागे आपल्याला तरुण पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज कार्तिक दाखल झालेत. इनायत नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती कार्तिकला प्राचारण केलं जात आहे. विकेट आली. मॅच मध्ये शिरकाव केलाय कॉस्टो ओमकार 11 या टीमने. त्याचबरोबर विनंती करेल संदीपजी राऊत, डीएन बॉयचे सर्वे सर्वा, आपण देखील यायचा मुख्य व्यासपीठावरती. LIC एजंट इथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंड होतोय. डॉट बॉलने ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 10 धावा खर्च केलाय. एक महत्वाची विकेट आली हसीची. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर धबल दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक ऐश्वर्य सुर्वे, ऑन स्ट्रायकिंग येण्यावरती कार्तिक. 10 धावा लागल्या जात आहेत एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 10 धावा देखील बनवलेला पाहायला मिळत आहेत. इथून आपण जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये 32 बनवायचे आहेत.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. ऐश्वर्या सुर्वेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. दोन धावांचा इशारा होतोय पंचांचा. दोन धावा येताना पाहायला मिळतात. याही बॉलवरती धावफलक 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. यावेळीचा हा बॉल बॅटची आतली कडा घेतली. बॉल चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. सिंगल वरती समाधानी व्हावं लागतंय. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती लागल्या जातोय 13 धावा. 13 रन ऑन दी बोर्ड. ऑन स्ट्राईक कार्तिक पाहायला मिळत आहेत. हो, यावेळीच राईस होणारा हा बॉल व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एक्स्ट्रा बाउन्स साईज या बॉलवरती आपण जर पाहिलं तर निश्चितच आणि पंच मकवाना सर देखील यावेळेस आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला दंडित करताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सर घोषांकित क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी 2च धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. दोन धावा आले. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. हो, यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. मंदार गुरव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 17 धावा लागल्या जातात. हा बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉल आला तर निश्चितच आपण जर पाहिलं तर फलंदाजावरती पुढच्या 2 ओव्हरमध्ये थोडंसं दडपण असणार आहे. यावेळेस फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिली धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. बघता बघता मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. ऐश्वर्य सुर्वे ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे 2च धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 2 मध्ये 21 झाल्या. 2 मध्ये 21 बनवायचे आहेत. याचा अर्थ काय तर अर्धा डाव झालाय. अर्ध्या डावामध्ये तुम्ही अर्धा डोंगर तर सर केलाय, अजूनही अर्धा डोंगर सर करायचा आहे. दोन्ही संघासाठी समसमान संधी आहे. डोलाईमान अवस्थित असणारी ही मॅच महत्वाची आहे. 12 बॉल मध्ये 21 बनवल्या. 12 मध्ये 21 बनवायच्या आहेत. जे काम आतापर्यंत तुम्ही केलंय ते इथून पुढे देखील करायचं आहे. जेवढ्या धावा बनवल्या तेवढ्या धावा पुन्हा बनवायच्या आहेत. जेवढे चेंडू घेतले तेवढे चेंडू तुम्हाला शुल्लक असतील. 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. एका बाजूला आपण जर नजर टाकली तर ऐश्वर्या सुर्वे तर दुसऱ्या बाजूला कार्तिक, दोन्ही फलंदाज सेट झालेले पाहायला मिळत आहेत आता. परंतु इथून त्यांना मॅच सेट करावी लागेल. महत्वाची ओव्हर आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये साहिल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. ऑन स्ट्राईक आपण जर पाहिलं तर कार्तिक पाहायला मिळत आहेत. या षटकावरती मॅचचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणार हे षटक, ही ओव्हर. चांगला बॉल आहे, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय, मनगटाचा वापर केला जातोय, पहिली धाव घेतली जाते. एकेरी धाबेवरती समाधानी आहे दोन्ही खेळाडू. समीकरण बदलत आहे, पुन्हा एकदा 11 बॉल आणि 11 मध्ये आता बनवायचे आहेत 20 धावा, 22 धावा लागल्या जात आहेत. 11-20 समीकरण. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वे यावेळेस ड्राईव्ह केला जातोय, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला चिराग पाहायला मिळत आहेत. सिंगल आले, सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, थोडंसं संत गतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे 10 मध्ये आता बनवायचे असतील 19. हो, यावेळेस बराच आहे चेंडू. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावीचा कॉल दिला जातोय. यस नो, यस नो मध्ये दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. समीकरण बदलत आहे, 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 धावा बनवायच्या आहेत. मागील मॅच मध्ये देखील अशीच क्रुशियल मोमेंट होती आणि इथे देखील तसंच चित्र पाहायला मिळत आहे. 9-17चं इक्वेशन, 17 धावा, 9 बॉल, 9 बॉल 17 धावा. एका बाजूला गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे, एका बाजूला कार्तिक आहे. हो, यावेळेस फटका फसलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा कार्तिकचा प्रयत्न. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर कार्तिकचे खेळी संपले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज सुनीलने कॅच पकडली आहे, साहिलने, माफ करा साहिल असतील. या दरम्यान आपण जर पाहिलं तर कपिलजी काळे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम सर, या आपलं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. हो, यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय आणि इथे काय घडतंय, इट्स अ ह्यूज हिट सिक्सर. सुनीलच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर साहिलच्या अगेन्स्ट आक्रमण केलं जात आहे. हो 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 हो, बिग हिट. मॅचची जणू काय हवाच काढून टाकली या पट्ट्याने. लगातारच्या 2 बॉल वरती दीपच्या बॅट मधून आले 2 षटकार.
6 बॉल आणि 5 इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवरती तरुण दाखल झालेत. लगातारच्या 2 बॉलवरती आलेले 2 षटकार. त्यामुळे मॅच पार जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकताना पाहायला मिळते. अर्थातच अंधेरी संघाच्या दुसऱ्या बाजूला चारकोप संघाला देखील इतर आपण जर पाहिलं तर कॉस्टोई ओंकार 11 या संघाला देखील कमबॅक करावा लागेल. पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दुसरी धाबीचा कॉल दिला जाणार आहे का? दुसरी धाव देखील घेतली जाते. पाच 3चं समीकरण. हो यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय सरळ. कॅच ड्रॉप झाली का हे पाहावं लागेल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 1 धाव बनवायची आहे. ऐश्वर्य सुर्वे सलामीला आलेले फलंदाज शेवटपर्यंत मात्र मॅच मध्ये थांबलेले पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. एका धावेची गरज आहे.